जय शेवालाल. जय शिवराम. रामराव. राम राम. हे आमचे राजू भाऊ पवार चंदनझिरा पोलीस स्टेशन येथे सध्या पोलीस खात्यात नोकरी करतात, परंतु त्यांना शेतीचाही तेवढा छंद आहे आणि त्याला मोलाची साथ म्हणजे त्यांचे सख्खे समजले जाणारे आपले सचिन भाऊ तेवढं नियोजन शेतीत करतात. त्याच्यामुळं आपण आज जालना जिल्ह्यामध्ये म्हणजे रेकॉर्ड ब्रेक असा ऊसाचा प्लॉट जर म्हणलं तरी हरकत नाही. आणि धन्वंतरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सातारा या कंपनीमध्ये मी पाठीमागील 10 वर्षापासून काम करतो. मी माझ्यासाठी खूप काम केलं, मी रिअल डायमंड झालो, परंतु माझा त्याच्यानंतरचा असा उद्देश होता की काहीतरी शेतकऱ्यांसाठी सुद्धा आपण रेकॉर्ड ब्रेक काम करावं. आणि या रेकॉर्ड ब्रेक काम करण्याच्या उद्देशातून मी आज धन्वंतरीमध्ये जालना जिल्ह्यामध्ये जेवढे काही ऊस, सोयाबीन, कपाशी, तूर, डाळिंब, केळी या प्लॉटमध्ये जे काय धन्वंतरीचं काम करतोय ते आजपर्यंत मी रेकॉर्ड ब्रेक केलेलं आहे. आणि हा जो प्लॉट आहे राजूभाऊ पवार यांचा सृष्टी येथील प्लॉट आहे, हा प्लॉट एवढा रेकॉर्ड ब्रेक आहे की आज मी ओपनली चॅलेंज करू शकतो जालना जिल्ह्यामध्ये की कोणीही कधी या प्लॉटला व्हिजिट करावी. की या प्लॉट सारखा प्लॉट आज तरी जालना जिल्ह्यामध्ये मी पूर्ण जालना जिल्हा फिरतो, परंतु धन्वंतरी खाली पण प्लॉट आहे, पण या प्लॉट सारखे प्लॉट नाहीये. त्याचं कारण असं आहे की सचिन भाऊनं जी मेहनत घेतली, कारण योग्य वेळी ट्रीटमेंट आणि योग्य वेळी डोस, योग्य वेळी फवारणी, योग्य वेळी पाण्याचं नियोजन, हे जे सचिन भाऊनी म्हणजे सांभाळलेली आहे प्लॉटची, ही नाव खणण्याजोगी आहे. कारण आज जालना जिल्ह्यामध्ये सगळ्यात टॉपचा प्लॉट असा धन्वंतरीचा आपल्या तयार झालेला आहे. कमीत कमी या प्लॉटमध्ये आपण 100% 100+ उत्पन्न नक्की काढणार आहे. कारण त्याचं राज असं आहे मित्रहो, आज जरी या ऊसाची कांडी मोजली तर पूर्ण व्हिडिओमध्ये क्लिअर कट कांडी दिसती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 म्हणजे 15 कांड्या आपल्या खाली 2 कांड्या दाबलेल्या आहे. बेडमध्ये दबलेले ते वेगळ्या, ते आपण दाखवत बी नाही सांगत बी नाही, पण 15 कांडी आज प्लॉटला ओपन आहे. आज जालना जिल्ह्यामध्ये मी ओपन चॅलेंज करतो की धन्वंतरी ट्रीटमेंट खाली जो प्लॉट आहे ना, आज 15 कांडी ओपन आहे. कुठंही जालना जिल्ह्यामध्ये आज 15 कांडी ओपन नाही आहे. याचं राज सचिन भाऊनी जपलं, काटेकोरपणे धन्वंतरी जपली आणि राजू भाऊ त्यांच्या पाठीमागे उभा असल्यामुळे हे आपल्याला शक्य झालेलं आहे. या प्लॉटमध्ये आपण जालना जिल्ह्याचा ऊसातला रेकॉर्ड यावर्षी 100% तोडणार आहे. त्याचं कारण असं आहे मित्रांनो की आज जमिनीमध्ये शेतकरी पाठीमागील 10-15 वर्षापासून 20 वर्षापासून जो रासायनिकचा भडीमार करतात आणि अनावश्यक भडीमार करतात, जसं की बुरशीनाशक किंवा केमिकल, वेगवेगळे केमिकल जमिनीत टाकून आज जमिनीमध्ये जो प्रॉब्लेम तयार झालेला आहे, जीवाणू, बॅक्टेरिया, गांडूळ, हा पूर्णपणे अतिरिक्त वापर करून ते संपतो आहेत. आणि त्याच्या विरुद्ध दिशेने 100% जीवाणू, बॅक्टेरिया, गांडुळांचं संवर्धन करून आणि जमिनीचा सॉइल कार्बन वाढवून आपण कसं उत्पन्न घेऊ शकतो याचा धडा फक्त धन्वंतरीत आपण दिल्यामुळे आज हे शक्य गोष्टी झालेल्या आहेत. कोणीही कधी या प्लॉटला भेट देऊ शकता. सृष्टी येथील प्लॉट आहे. राजूभाऊ पवार किंवा सचिन भाऊ आडे हे दोघंही किंवा सचिन भाऊ आडे इथं असतात, त्याच्यामुळे ते त्यांचा मोबाईल नंबर सांगतील, पूर्ण म्हणजे पत्ता सांगतील आणि ऊसामध्ये त्यांना धन्वंतरी तंत्र वापरून काय रिझल्ट आले याबद्दल 2 मिनिटं बोलतील. फक्त पहिलं सचिन भाऊ तुमचा मोबाईल नंबर, तुमचं नाव, मोबाईल नंबर, पत्ता आणि त्यानंतर तुम्हाला धन्वंतरी वापरून काय रिझल्ट आले त्याबद्दल 2 मिनिटं बोला. नमस्कार, मी सचिन आडे, राहणार सृष्टी तांडा. आज जे काही हा माझा ऊसाचा प्लॉटचा आहे रिझल्ट आहे फक्त कडुळे साहेबांमुळं आणि विराज काकडे साहेबांमुळं. आज हा 15 कांडी ऊस आहे. हा 15 कांडी ऊस फक्त मी याचं श्रेय कडुळे साहेबांना देऊ इच्छितो. माझा मोबाईल नंबर आहे 87 67 44 89 02. कधी पण या, आज 24 तास तुम्ही कॉल करा, फक्त मी इथं हजर राहील, कधी पण येऊ शकता. हे म्हणजे सचिन भाऊ
प्लॉट मालकच म्हणावं लागतील आपल्याला, आणि पूर्ण देखरेख आणि नियंत्रण त्यांचं होतं इथं. वेळेचं नियोजन, प्लॉटमध्ये खत टाकणं, ढोस टाकणं, फवारणी करणं, आणि सचिन भाऊनी वेळेवर केल्यामुळं त्याचं काय चित्र तयार होतंय हे आपण प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. आज 15-16 कांडीवरती ऊस पोचलेला आहे मित्रांनो. हा प्लॉट नक्की 35-40 कांडी, एका ऊसाचं वजन, कांडीची जाडी, लांबी, ह्या सर्व गोष्टी भविष्यामध्ये आपण ऊसाच्या वजनासकट ग्रुपवर टाकणार आहोत. पण माझं शेतकऱ्यांना एवढंच म्हणणं आहे की बाबा, आपण जी शेती करतोय शेतीचं तंत्र समजून घ्या. शेतीमध्ये आज काय झालं, अनावश्यक रासायनिक, मला त्याबद्दल काही बोलायचं नाही, परंतु रासायनिक अनावश्यक ज्या शेतीमध्ये हुमणीचा अटॅक नाही, परंतु तिथं क्लोरोसारखं, थिमेटसारखं, फोरेटसारखं असे प्रोडक्ट देणं हे फार चुकीचं आहे. कारण यामुळं आपल्या जमिनीतला जीवाणू बॅक्टेरिया गांडूळ पूर्णपणे संपू लागला, आणि जीवाणू बॅक्टेरिया गांडूळ हेच आपली शेती करतात, हे लक्षात ठेवा. कारण हे जर संपले तर आपली शेती संपणार. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी भरपूर झालं. कारण हे सर्व संवर्धन करून सुद्धा आपण खूप छान प्रकारे शेती करतो, शेती करू शकतो, किंवा रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न आपण काढू शकतो. या प्लॉटचं उत्पन्न आपण जालना जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक करणार आहे. त्याचे सर्व व्हिडिओ पुढे टाकले जातील, ते आपण पाहणार आहोत. किंवा कोणालाही कधीही सचिन भाऊचा ॲड्रेस दिलेला आहे, मोबाईल नंबर दिलेला आहे, कोणीही कधीही या प्लॉटला व्हिजिट करू शकता. जालना जिल्ह्यात असा ऊसाचा प्लॉट आहे का, स्वतः व्हेरीफाय करू शकतात. तुम्ही खूप खर्च करता, परंतु इथलं टेक्निक आणि जे खताचे डोस, सचिन भाऊ आपण या प्लॉटला आतापर्यंत धन्वंतरीचे किती डोस टाकले? 2 डोस. 2 डोस टाकलेले. ड्रिचिंग किती केल्या? 2 ड्रिचिंग. 2 डोस आणि 2 ड्रिचिंग मध्ये आज 16 कांडीवर ऊस पोचलेला आहे.